जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। दशक दुसरा मूर्ख लक्षण समास सहावा तमोगुण लक्षणा श्रीराम समर्थ। मागील समासामध्ये समर्थांनी रजोगुण दाखवला, आता दुसरा गुण म्हणजे तमोगुण ह्याचं स्पष्टीकरण देताना या ठिकाणी समर्थांनी या समासामध्ये असंख्य उदाहरणं दिली आहेत। त्यांची जर आपण एकूण बेरीज करून पाहिली तर असं दिसतं की पराकोटीचा सत्तापेपणा, अविचारीपणा, निष्ठुरपणा, भांडखोर स्वभाव, आतताईपणा ही अशी भरपूर लक्षणं आहेत ज्यांच्याशिवाय कपटी स्वभाव, आळशीपणा अंगी असतो। दंगाधुपा करणे, जाळपोळ करणे, लूटमार करणे, चोरीमारी करणे या सगळ्या गोष्टी तो आवडीने करतो। जादूटोना असेल, चिटूक मटूक असेल, हे करून दुसऱ्याला अद्यावर घडवण्यामध्ये तो नेहमी पुढे असतो, तत्पर असतोय। अघोरी विद्या वापर करणं, नवस करणं, त्यासाठी देहाला यातना देणं, कडक उपवास करणं, मौन पाळणं, प्रपंच टाकून परागंदा होणे, म्हणजे हे सगळे अतिरेकी प्रकार तमोगुणातूनच उद्भवतात। पण सगळ्यात शेवटी या सर्वांचा परिणाम एवढाच होतो की जीव अधोगतीला जातो, असं समर्थांनी या समासामध्ये म्हटलं। श्रीराम समर्थ। नागा बोलीला रजोगुण क्रियेसहित लक्षण, आता ऐका तमोगुण तोही सांगितले। मागील समासामध्ये आपण रजोगुणाचे क्रियेसगट काय कसा आहे त्याची उदाहरणं आपण पाहिली, त्याचं कार्य बघितलं, रजोगुणी व्यक्ती कसा करतोय, त्याचं वागणूक कशी आहे। समर्थांनी तमोगुणाचे वर्णनही या ठिकाणी सांगितलेलं आहे। संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण। म्हणजे संसारामध्ये दुःखाचा प्रसंग जेव्हा ओढवतो ना त्या वेळेमध्ये असा काही खेद वाटतो। हा जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत काही वाटणार नाही, परंतु संसारी दुःख संबंध प्राप्त होता ठीक आहे तेव्हाच का अद्भुत आला क्रोध, आणि मग तो खेद वाटल्यानंतर असा काही राग अनावर होतो की त्याची आपण कल्पना करू शकत नाही, आणि तो हा तमोगुण। शरीरी क्रोध भरता, मोखे माता पिता, बंधू बहीण कांता, काढी तो तमोगुण। म्हणजे एकदा का त्याच्या अंगामध्ये तो क्रोध भरला, राग भरला की त्याला कोणाची ओळख नाही। नोखे माता पिता, बंधू बहीण कांता, म्हणजे त्याला आई वडिलांची ओळख नाही, भावाची ओळख नाही, बहिणीची ओळख नाही, कांता म्हणजे पत्नीची ओळख नाही, हे तो काही बघत नाही, आणि मग नको नको त्या गोष्टी करत सुटणार। आपण पाहिलंय या रोजच्या घटना आपल्याला बाहेर पाहायला मिळतात। आई वडिलांना मारलं, बहिणीला मारलं, भावाला मारलं, बायकोला मारलं, या सगळ्या घटना या कोणामुळं? तमोगुण। तो हा तमोगुण। दुसऱ्याचा प्राण घ्यावा, आपला आपण स्वय द्यावा, विसरवी जीव भावा, तो तमोगुण। म्हणजे आता याच्याने परिणाम काय होतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायला उठतो, दुसऱ्याचा प्राण घ्यावा। नाहीतर कधी कधी तो स्वतः त्याला असं वाटतं की कोणाचा तरी जीव घ्यायचा, नाही कोणाचा जीव भेटत मग स्वतः आत्महत्येला प्रवृत्त व्हायचं। आपला आपण स्वय द्यावा, विसरवी जीव व्हावा, म्हणजे त्याला या सगळ्या गोष्टींचं विसर पडतोय की मी मनुष्य म्हणून जन्माला आलोय, माझं कर्तव्य काय आहे, माझे आई वडील आहेत त्यांचे संगोपन करणे, माझे मुलं आहेत त्यांना मोठं करणे, त्यांना शिक्षण देणे, माझी बायको आहे, माझी बहीण आहे, माझे भाऊ आहे, माझे नातलग आहेत, माझा समाज आहे, माझ्यावर ऋण आहे, हे सगळं तो विसरून जातोय। भरले क्रोधाचे कादिरे, पिशाच्या परी वावरे, नाना उपाय नावरे, तो तमोगुण। आता म्हणजे एवढा त्याचा काही राग आलाय, एवढा काय त्याला राग आलाय की तो नुसता असा म्हणजे नाचायला लागतोय, कावरा बावरा होऊन जातोय। पिशाच्या परी वावरे,
ज्याप्रमाणे तो पिशाच्य असतोय, तो कुठं कधी कसा भटकेल सांगू शकत नाही, तसा तो कावरा बावळा होऊन जातोय. नाना उपाय नाव रे तो तमोगुण. म्हणजे त्याला किती प्रयत्न करा, त्याला किती समजवण्याचा प्रयत्न करा, किती सांगण्याचा प्रयत्न करा, काही समजून उमजून त्याला काही गोष्टी दिल्या, नाना उपाय नावर तो हा तमोगुण. आपला आपण शस्त्रपात पराचा करी खात, ऐसा समय वर्तत तो तमोगुण. म्हणजे स्वतःचा घात किंवा दुसऱ्याचा तो घात करणारच. एकदा तमोगुण संचारला ना, तमोगुण एकदा संचारला ना की तो स्वतःचा तर घात करतोच, नाही स्वतःचा घात त्याला जमला तर पराचा करी दुसऱ्याचा तरी तो करणारच. आणि हे वागणं म्हणजे त्याच सततच आहे. त्या तमोगुणाला असं नाही की तो आता एकदा झाला संपला. याची आपण ओळख घेतली पाहिजे. तमोगुण हा असा आहे की तो जरी एकदा जरी तिथून थांबला तरी तो पुन्हा 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 त्याचं हे वागणं तसंच राहणार. डोळा युद्धची पहावे, रण पडिले तेथे जावे, ऐसे घेतले जीवे तमोगुण. म्हणजे युद्ध पाहावे त्यासाठी मुद्दाम उठून त्याला ती मजा वाटते, तरी दोघांचं काहीतरी कुजबूज चालले आणि ते बघण्यासाठी तो मुद्दामून तिथं जातो. म्हणजे ही त्याला आस लागली, ही त्याला ओढ लागले. काय? डोळा युद्धची पाहावे, रण पडले तिथे जावे, घेतले जीव येतो. म्हणजे तो इच्छा प्रकट करतोय की मला ते बघायचंय, मी ते बघितलं पाहिजे. त्याची आवड त्याच्यामध्ये निर्माण होते ते बघण्याची. काय? दुसऱ्याचं युद्ध म्हणजे कुठंतरी कुजबूज चालू झाली ना की लगेच काही थोडं जरी कानावर पडलं ना की लगेच तिथे टोकावायला जाणार. आता बघू. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय विघडे, अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण. तो नेहमी धुंदीतच आहे ना, तो अखंड भ्रांती पडे, तो धुंदीतच असतोय. त्याचा कधी असं ठाम निश्चय तो कधी करणार नाही. अत्यंत निद्रा आवडे म्हणजे जेव्हा बघितला तेव्हा तो बिछाणातच असणार, अंग टाकलेलंच असणार, अंग पेणारच तो, आळस देणारच तो. कारण निश्चय नाहीये, मनावर ठाम विश्वास नाहीये आणि कुठल्या तरी तो धुंदेत कल्पनेत आहे. त्याला फक्त कोणाची तरी निंदा करायची असेल, कुठेतरी कुजबूज चालू असेल, त्याच वेळेत तो जागृत होत असतो आणि इतर वेळेमध्ये तो निद्रेतच असतोय. इतर वेळेत तो त्या स्वतःच्या धुंदीतच असतोय. क्षुधा जयाची वाढ, नेणे कडू अथवा गोड, अत्यंत जो का मूढ तो तमोगुण. म्हणजे त्याला आता कामच शरीराने काम नाहीये, परंतु मनाने, मागील वेळेमध्ये आपण पाहिलं, तो धुंदीत आहे, तो धुंदीत असतोय, वेगवेगळ्या विचारात असतोय. त्याच्यामुळं त्याची भूक एवढी असते की त्याला एखादी वस्तू क्षुधा जयाची वाढ, नेणे कडू अथवा गोड, म्हणजे त्याला दिलेली वस्तू ही गोड आहे का कडू आहे ह्याची जाणीव पण नसते. म्हणजे तो एवढा त्याच्यामध्ये गुंतलेला असतोय, एवढा तो त्याच्यामध्ये अडकलेला असतोय की त्याला हे सुद्धा समजत. प्रीतीपात्र गेले मरणे, त्या लागी जीव देणे, स्वयं आत्महत्या करणे तो तमोगुण. म्हणजे काही वेळामध्ये अशी काही घटना घडते या तमोगुणामुळे की एखाद्या प्रिय व्यक्तीचा, आपल्या जवळच्या व्यक्तीचा, पत्नीचा असेल, पतीचा असेल, आईचा असेल, वडिलांचा असेल, ज्या वयामध्ये जीव जातो, मृत्यू होतो, त्या वयामध्ये हा स्वतः जीव इतका कासावीस होतो की जीव जरी त्या आई वडिलांचा गेलेला असेल, त्या पत्नीचा गेलेला असेल, त्या मुलांचा गेलेला असेल, तरी याला असं वाटतं माझा जीव गेला.
एवढा तो आगंतुक होतोय त्याच्यामध्ये, हा सुद्धा तमोगुणच आहे. म्हणजे स्वतःला असं वाटतं की मी पण त्याच्या जोडीला आत्महत्या करावी, म्हणजे त्या जीवाच्या जोडीला मी सुद्धा जावं, हा तमोगुण आहे. किडा मुंगी आणि स्वापद यांचा करू आवडे वध, अत्यंत जो कृपामंद तो तमोगुण. बघा आणखीन काय सांग, म्हणजे स्वतःच तर झालंच, पण जेव्हा जेव्हा असं बसलेला असेल ना, बसलेला असेल की काहींना फार सवय असते पाहायचं लगेच समजायचं तमोगुण. सवय काय, किडा मुंगी आणि स्वापद त्यांचा करू आवडे वध, म्हणजे या किडा असतील, मुंग्या असतील, काही छोटे छोटे मुख्य प्राणी असतील, ते दिसले रे दिसले की लगेच त्यांना मारण्याचा प्लॅन करतात. कुठे मुंगी दिसली ते मुंगी आपल्या बिचारे आडवी पण येत नाही, पण त्यांना मारणार पहिला. बिचारा तो कुत्रा तिथून चालला रस्त्याने, बिचारा तो त्याच्या मार्गामध्ये चाललाय, तरी इथून हातामध्ये काठी घेणार, नाही काठी भेटली तर इथून दगड फेकणार. बिचारा तो त्याच्या मार्गाला आहे, तो त्याच्या भक्ष्याच्या शोधामध्ये आहे, तो काहीतरी शोधतोय, त्याचं खाणं शोधतोय, तुला त्याची काय गरज आहे. पण नाही, तमोगुण आहे हा. तमोगुण दुसऱ्याला मारायला लावतं लगेच. स्त्री हत्या, बाळ हत्या, द्रव्या लागी ब्रह्म हत्या, करू आवडे गो हत्या, तो तमोगुण. हत्यारीच ना, हा तमोगुण हत्यारीच आहे. स्त्री हत्या असेल, बाळ हत्या असेल, द्रव्या लागी ब्रह्म हत्या, म्हणजे त्या द्रव्यासाठी, त्या पैशासाठी ब्रह्महत्या सुद्धा करायला तो मागे पुढे बघत नाही. करू आवडे गो हत्या, गायीची पण हत्या करायला तो मागे पुढे बघत नाही. आता तमोगुणच आहे. म्हणजे तो मागचा पुढचा कुठल्याही प्रकारचा असा विचारच करण्याचा प्रयत्न करत नाही. विसाचेनी नेटे, विष घ्यावेसे वाटे, तर वद मनी उठे, तो तमोगुण. स्पष्ट पुन्हा त्या ओळीमध्ये ते सांगितलंय, आत्महत्यारा म्हणजे हा तमोगुण. त्याच्या मनामध्ये तेच आहे ना, एखादा जर का विसाचेनी नेटे म्हणजे काहीतरी असा रोग जडला, म्हणजे एखादा नकोसा असा असलेला आजार जर जडला, तर त्याला तेच वाटतं वीज घेऊन जीवन आपण संपवून टाकावं. हे मरणाची नुसती म्हणजे हे जीवन जगण्याची नुसती कटकट आहे, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं, असं विषय त्याच्या मनामध्ये जेव्हा येतात ना, हे तमोगुण आहे. एक तर मग तो दुसऱ्याचा घात करायला बघणार, एक तर स्वतः मरून घेणार, एक तर त्या आजाराने दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न करणार. आता तमोगुण कपटी येतो, म्हणजे आत्महत्याराच. पुन्हा अंतरी धरुणी कपट, पराचकरी तळपट, सदा मस्त सदा उद्धट, तो तमोगुण. काय तमोगुण काय आहे की म्हणजे तो मनामध्ये सतत सतत दुसऱ्याबद्दलचा कपटच. एखाद्याने चांगलं केलं ना, एखादा चांगलं करत असेल ना, तर त्या व्यक्तीला कसं संपवायचं, त्याचा नाश कसा होईल, त्याला खाली कसा खेचता येईल, म्हणजे खेकड्याची वृत्ती या तमोगुणामध्ये असते. म्हणजे काहीतरी कपट करणार आणि दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे सदा न कदा तो उद्धटच बोलणार. समोरच्याने किती पण सांगितलं ना चांगलं, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर का त्याला चांगले मार्क्स मिळाले आणि तो पेढे घेऊन गेला ना, त्याला तो तेच म्हणणार, हा माहितीये तू कसा पास झाला, कॉप्या करूनच पास झाला अशी. पण असं कधी सांगणार नाही की बाबा रे ठीक आहे, चांगले तू मार्क्स मिळवलेले आहेस, असाच पुढे अभ्यास कर आणि आणखीन पुढे चांगली परीक्षा चांगली उत्तीर्ण हो आणि मोठा अधिकारी हो. कधीच नाही सांगणार. एखाद्याने गाडी घेतली, तू पेढा द्यायला गेला, त्याला सांगेल की अरे माहितीये तू गाडी कशी घेतली, 2 नंबरचे कमावले आणि त्याच्यामधून तू सगळं करतोय. पण असं कधी सांगणार नाही, ठीक आहे चांगली गाडी घेतली, कधी गरज लागली तर आम्हाला पण घेऊन जा, असं कधी सांगणार नाही. म्हणजे दुसऱ्याबद्दलची लगेच कपट तयार करणार तो. अरे याने गाडी घेतली ना, ही गाडी कशी घेतली ना मला माहितीये, मग हा 4 लोकांना सांगत जाणार. हा कपट नसा, तो तमोगुणी आहे.
कलह व्हावा ऐसे वाटे, झोंबी घ्यावी ऐसे उठे, अंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण. म्हणजे त्याला नुसतं हेच वाटतं, झोंबा झोंबीच व्हायला पाहिजे, भांडणं झाली पाहिजेत. म्हणजे तो मारामारी करण्यासाठी एवढा तत्पर आहे ना. कोण? तमोगुण. म्हणजे त्याच्या मनामध्ये नुसता मारावे, एकतर मारायचं नाही तर मरायचं, हीच गोष्ट तमोगुणामध्ये असते. दुसऱ्याबद्दलच कधी त्याने चांगलं चिंतन केलंच नाही. एक तर मी त्याला मारणार, एक तर तो संपेल, एक तर मी संपेल. हे शब्द तमोगुणाचे आहेत. तमोगुण जागृत आहे आणि हे कधीच थांबत नाही. कितीही प्रीती करा, कितीही प्रीती लावा, कितीही प्रेम करा, कितीही समजूत करा, तमोगुण. युद्ध देखावे ऐकावे, स्वयंयुद्धची करावे, मारावे की मरावे तो तमोगुण. म्हणजे त्याच्या मनामध्ये हेच नाही, नुसतं कधीच नाही, तो विचारच नाही असं करणार. भांडण लावून देणार लोकांमध्ये, स्वतः जाणार, एक तर त्याला मारणार, एक तर मी, एक तर तो संपणार, एक तर संपवणार. बस, याच्या पलीकडे विचारच त्याच्या मनामध्ये कधी येत नाही. मत्सरे भक्ती मोडावी, देवाळे वेगळावी, फळती झाडे तोडावी तो तमोगुण. म्हणजे मत्सरापोटी तो एखादी ठिकाणी जर भक्ती चालू असेल, एखाद्या ठिकाणी भजन चालू असेल, संगीत चालू असेल, कीर्तन चालू असेल, तर त्या ठिकाणी जायचं, नको नको त्या गोष्टी करायच्या, विघ्न आणायचं आणि ते बंद पाडायचं. देवाळे वेगळावी म्हणजे तिथे पण जाऊन त्याचं नुकसान करणार, त्या देवालयांचं, त्या मंदिरांचं नुकसान करणार. फळती झाडे तोडावी म्हणजे एखादं वृक्ष चांगलं फळ देतोय, ते देणार आहे, ते वाढतोय, एखादा चांगला अभ्यास करतोय, चांगल्या मार्गाला लागलाय, कुठेतरी त्याला पिन टोचायची आणि त्याचा मार्ग बदलायचा आणि त्याला चांगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यातून मार्ग बदलायला लावायचा आणि वाईटाकडे न्यायचं, वृत्ती आहे. एखादा तरुण जर का चांगल्या भक्ती मार्गाला लागला ना, एखादा तरुण एखाद्या चांगल्या भक्ती मार्गाला लागला, चांगल्या सत्कर्माला लागला, परमार्थाला लागला, अध्यात्माला लागला, की त्याला जाऊन अडवणार, अरे हे तू काय करतोय, हे काम तुझं नाही, मौज मजा करणं हे तुझं काम आहे, तू हे काय करतोयस, हे तू करायला नाही पाहिजेस. मध्ये आला म्हणजे फळती झाडे तोडावी. तो तरुण चांगल्या भक्ती मार्गाला लागलाय, पंथाला लागलाय, परमार्थाला लागलाय, अध्यात्माला लागलाय, चांगल्या सवयीना लागलाय, त्याला तोडण्याचं काम हा तमोगुण करतो. सत्कर्म ते नावडती, नाना दोष ते आवडती, पाप भय नाही चित्ती तो तमोगुण. म्हणजे त्याला चांगलं कर्म करायला कधी आवडलंच नाही, फक्त आणि फक्त त्याला दोष. म्हणजे चांगलं काम जिथं दिसतं ना, ते त्याला आवडणारच नाही, ते नकोय. जिथे कुठेतरी विकास होतोय, जिथे कुठेतरी चांगलं होतंय, चांगलं घडतंय, ते नकोय. त्याच्या विरोधातलं काहीही सांगा, म्हणजे दोष कुठे असू दे, भांडण असू दे, हा ते आपलं रावणाचे कर्म, हा बाबा ती आपली चांगली कर्म, असं समजून तो स्वतःला धन्य मानला. आणि त्याला याची म्हणजे पापाचं काय वाटत नाही. ज्या गोष्टींचं हे जे दुष्कर्माचं, हे कुकर्माचं त्याला भीतीच वाटत नाही, की बाबा रे आपण पाप करतोय, काहीतरी वाटायला पाहिजे, ह्याचं थोडंही काही फरक पडत नाही. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद, जीव मात्रास देणे खेद, करू आवडे अप्रमाद तो तमोगुण. म्हणजे ब्रह्मवृत्तीचा उच्छेद म्हणजे एखाद्याकडून आपण पूजापाठ करून घ्यायची आणि त्याला त्याचं द्रव्य, त्याची जी काही देणगी असेल, त्याचं एखाद्याने केलेलं काम असेल, त्याचा परतावा आपण देणं गरजेचं आहे, तो द्यायचा नाही. जीव मात्रास देणे खेद म्हणजे एखाद्या प्राणी मात्राला, एखाद्या
प्राण्याला कुठेतरी दगड मारणं, काठी मारणं, त्याच्या रस्त्यात आड जाणं हे त्याला आवडतं. करू आवडे अप्रमाद तो तमोगुण. म्हणजे त्याला फक्त पापच करायचंय, पुण्य हा विषय नाही. पुण्याचा मार्ग नकोय, पापाचाच मार्ग जायचं. आग्न प्रळय, शस्त्र प्रळय, भूत प्रळय, विष प्रळय, मत्सरे करी जीवक्षय तो तमोगुण. म्हणजे आग लावून कोणाचं तरी नुकसान करायचं, कोणावर तरी शस्त्राने हल्ला करायचा, भूत प्रलय करायचा, विष प्रलय करायचा, कुणावर तरी प्रयत्न करायचे, असे जादूटोणा करायचा, कोणाला तरी जेवणामध्ये काहीतरी टाकून द्यायचं. ही सवय फार असते, दुसऱ्याच्या जेवणात काहीतरी टाकून देणं, दुसऱ्याच्यावर काहीतरी जादूटोणा करणं. किंवा आपला जर मत्सर दुसऱ्यावर जर असेल, राग असेल आपल्याला कोणावर तरी, तर त्याच्या रस्त्यामध्ये जाऊन त्याचं काहीतरी बरं वाईट करणं, त्याला मारण्याचा, जीव फार करण्याचा प्रयत्न करणं, अशा गोष्टी या सगळ्या तमोगुणालाच जमतात. परपिढीचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा नये त्रास तो तमोगुण. म्हणजे त्याला एखाद्याला पीडा देणं, एखाद्याला त्रास देणं, याच्यामध्ये तो धन्यता मानणार. आणि त्याला तो अत्यानंद होतोय, त्याला असं वाटतं की माझं सगळं सुख समाधान म्हणजे काय, तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला अडचणीत आणणं, त्याला संकटात सापडवणं, त्याला कुठेतरी रडवणं, त्याला दुःखात आणणं म्हणजे माझा परमोच्च आनंद. यातच त्याला समाधान वाटतं. म्हणजे क्रूर कर्म करायचं, म्हणजे तो रावण जसा होता ना, ती तमोगुण. नीपणा, संसाराचं त्याला काहीच वाटत नाही, कारण त्याच्या मनामध्येच नाही येत ना त्या गोष्टी. संसाराचं काय, भांडण लावून द्यावे, स्वये कौतुक पाहावे, बुद्धी घेतली जीव येतो तमोगुण. हा फार प्रकार महत्वाचा आहे. म्हणजे कारण त्याला काय वाटतं, भले मी जरी तिथे भांडण करत नसतो ना, तरी काय करायचं, आपला हा मित्र, आपला तो मित्र, ह्याच्याकडून ऐकायचं, त्याच्याबद्दल सांगायचं, आणि त्याच्याकडून ऐकून घेतलेलं या मित्राला येऊन सांगायचं की अरे तो तुझ्याबद्दल असा बोलत होता, तू त्याला काहीच बोलत नाही, काहीतरी बोल. मग तेच काहीतरी रेकॉर्डला घेणार, ते दुसऱ्याला नेऊन दाखवणार, हा बघ तुझ्याबद्दल काय बोलतोय, आणि तू त्याला चांगला बोलतोयस, तू त्याला तुझा मित्र म्हणतोयस. बस मिठाचा खडा टाकला का मग हा मस्त हाताची घडी घालून बसणार आणि सगळं बघत बसणार. कुबुद्धी घेतली जीवे. म्हणजे अशा प्रकारची त्याने मनामध्ये चांगले विचारच ठेवलेले नाहीये, घाणेरडेच विचार. प्राप्त झाली या संपत्ती, जीवास करी यातायाती, कळवा नाही चित्ती तमोगुण. आता कुठून तरी त्याला प्राप्ती झाली, संपत्ती मिळाली, त्याच्याकडे वैभव आलं, तो चांगला बलाढ्य झाला, धनाढ्य झाला, त्या पैशांच्या जोरावर काय दुसऱ्याचं वाईट चिंतणार ना, तमोगुण आहे. वृत्तीच त्याची घाणेरडी आहे, त्याच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दलचा हेवादावाच आहे. दुसरा माझ्या पुढे जाता कामा नये, माझा संपला तरी चालेल पण तो संपला पाहिजे. म्हणून याच्याकडे आलेलं धन, याच्याकडे असलेलं वैभव, याच्याकडे असलेली संपत्ती, त्याचा वापर तो दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी करतोय. दुसऱ्यांच्या बद्दलचा कळवा कीव कधीच येणार नाही, तो तमोगुण आहे. नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव, वेदशास्त्र न लगे सर्व तो तमोगुण. याला काहीच नाही ना, भक्ती नाही, निष्ठा नाही, तीर्थ नाही, देव नाही, वेद नाही, काही कसली पडलेली नाही, असा तमोगुण आहे. आओ जाओ घर तुम्हारा कधी सकाळ होते कधी संध्याकाळ होते हा विषयच नाही, देव धर्म हा विषयच नाही. देवाचं स्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे,
हा विषय कधी पिंडामध्ये आलाच नाही. स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करतसे तो तमोगुण. म्हणजे त्याला स्नान संध्या नित्य नियम हे काहीच नाही. कधी घरी आले पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, किती वाजता उठलं पाहिजे, म्हणजे ज्या अनिष्ट व्रत आहेत त्या त्याला पाहिजे. कधी उठायचं, काहीही करायचं, कसंही राहायचं, खाण्यापिण्याचा नियम हा विषय नाही. तो कोणाच्याही मागे जाऊ दे, काही येऊ दे, त्याची चिंता त्याला राहत नाही. तो तमोगुण. त्या कर्तव्य हा विषय नाही की बाबा रे माझं काम सकाळ ते संध्याकाळ आहे, मी माझं काम झालं संपलं, मला माझ्या घरी माझे कर्तव्य जिथे आहे तिथे मी गेलं पाहिजे. आई वडिलांचं सांभाळ करणं, मुलांकडे वेळ देणं, पत्नीला वेळ देणं कर्तव्य आहे. संसार सांभाळणं हे कर्तव्य आहे, याची जाणीवच नाहीये. तो तमोगुण आहे. ज्येष्ठ बंधू बाप माय, त्यांची वचने न साहे, शीघ्र कोपी निघून जाय तो तमोगुण. हा म्हणजे मोठा भाऊ, आई वडील यांनी एकदा काही सांगितलं गोष्टी की बाबा रे असं काही करू नको, त्यांची वचने नस आहे. म्हणजे त्याला त्यांनी दिलेला संदेश, त्यांनी दिलेली शिकवण, चांगली एखादी गोष्ट सांगितली ना की बाबा रे तू हे करू नकोय, रात्री अपरात्री घरी येतोय, बेरात्री घरी येतोय, नाही वेळेत घरी ये, बाहेर एवढा वेळ थांबणं योग्य वाटत नाहीये, तू घरी ये, नशा करू नको, गैरवर्तन करू नको, कोणाला दुखवू नको, असं जेव्हा थोरले आपले नातेवाईक, आपले आई वडील जेव्हा सांगतात नाही, त्याला सहन नाही होते या गोष्टी. आणि मग त्याला त्याचा या सगळ्या गोष्टींचा राग येतो आणि मग असं करून तो कुठेतरी बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करतो. या घटना फार घडत. खरं त्याच्या पिंडामध्ये काय, मी पण आहे, मला हे कोणी सांगता कामा नये, मला जे करायचं मी तेच करणार, म्हणून तो या सगळ्या गोष्टींना नाकारतो आणि कुठेतरी बाजूला जातो. उगेच खावे उगेच असावे, स्तब्ध होऊन बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे तो तमोगुण. म्हणजे काम काही नाही, पण खाणं उगेच खावे उगेच असावे, पाहिजे तेवढं स्तब्ध होऊन बैसावे, काही नाही, मस्त आरामात, म्हणजे उठायचं मस्त दुपारी, खायचं प्यायचं, परत झोपायचं, काय असतील फोन मोबाईल त्याच्यावर काहीतरी उन्हाळक्या करायच्या, कोणाला तरी काहीतरी भांडणं लावून द्यायची, बस मोबाईल बंद करायचं, जेवायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा उठल्यानंतर तेच बघायचं कुठपर्यंत भांडण चाललंय, बरोबर की नाही, त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवून द्यायचं, बस. तमोगुण हे काम तमोगुणाचं आहे. चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्र विद्येचा हव्यास, मल्ल विद्या भावी द्यास तो तमोगुण. आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो करतो कशासाठी, त्याला हे वाटतं मला चेटक विद्या आली पाहिजे, शस्त्र विद्या आली पाहिजे, मल्ल विद्या आली पाहिजे. या सगळ्यांचा तो अभ्यास करणार कशासाठी, करावा ना, या विद्यांचा अभ्यास करावा, अवश्य करावा, परंतु त्याचा वापर दुसऱ्यांची भांडणं लावण्यासाठी आणि मी दुसऱ्याला मारण्यासाठी करता कामा नये. चेटक विद्या, जादूटोना, चेटूक, बाणामती हे कशासाठी, दुसऱ्यावर जादूटोना करण्यासाठी, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी. शस्त्रविद्या, मल्लविद्या हे शिकण्याची आवड कशासाठी, हा शिकण्याचा अट्टास कशासाठी, मला शस्त्र चालवता आलं पाहिजे दुसऱ्याला मारण्यासाठी की आपल्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी, काय की विद्या म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी. हे पहिल्यांदा जाणलं पाहिजे. नाही ना, हा त्यासाठी नाही,
हा दुसऱ्यांना मारण्यासाठीचा अभ्यास आहे, ह्या हव्यास दुसऱ्या हा तमोगुण. केले गळाचे नवस राडी बेडीचे सायास, काष्ठ यंत्र छेदी जीवेस तो तमोगुण. हा आता त्याचा भक्तीचा प्रकार सुद्धा एकदम आघोरी असतो. आघोरी म्हणजे कसा, कुठेतरी काटे टोचून घेणं, टाचण्या टोचून घेणं, बांधून घेणं, त्या साखळीने बांधून घेणं, ते वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे प्रकार भयानक आहेत. ते जिभेला काहीतरी ते दाभण टोचणं, त्या आरपार बाहेर दुसऱ्या बाजूने काढणं, हे सगळे आघोरी प्रकार ह्याच्यामध्ये सांगितले. मस्तकी भदे चाळावे, पोते अंग हुरपळावे, स्वय शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण. हा भयानक आहे ना. मस्तकी भदे जाळावे, डोक्यावर काहीतरी जायचं, हा पोते अंग हुरपळावे म्हणजे आपलं शरीर स्वतः पेटवून घ्यायचं, काहीतरी शस्त्राने वार करायचे आपल्या अंगांवर. ही तमोगुणाची लक्षण आहे ती. त्या जरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आघोरी जरी दिसलेत असले आहे प्रकार आहेत, भक्तीचे प्रकार आहेत वेगवेगळे. आघोरी भक्ती, भक्ती नाही आघोरी भक्ती, आणि तमोगुणच करत. देवास सिर व्हावे, काते अंग समर्पावे, पडणीवरून घालावे तो तमोगुण. देवासमोर मस्तक असं छाटायचं, एखादा अवयव तोडून द्यायचा, पडणीवरून घालून घ्यावे म्हणजे कुठून तरी वरच्या अशा उंच ठिकाणावरून खाली असं स्वतःला झोपून द्यायचं. आता बघून आहे. निग्रह करून धरणे, काते टांगून घेणे, देवद्वारी जीव देणे तो तमोगुण. म्हणजे एखाद्या हा प्रकार पण भयानक आहे की निग्रह करून धरणे म्हणजे काहीच खायचं नाही, उपवास ज्याला आपण सांगतोय, काही न खाता न पिता बसून राहायचं फक्त. त्याच्यानं म्हणजे स्वतःला कोंडून घेणं, काते टांगून घेणं, उलट टांगून घ्यायचं, हा प्रकार बऱ्याच वेळेत होतो. जीव गेला तरी त्याच्यामध्ये देवद्वारी जीव दे, हा विचार कधी मनामध्ये ठेवत नाही. गेला जीव तरी चालेल, ही त्याची वृत्ती आहे तमोगुणाची. निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान, आपणास घ्यावे पुरून तो तमोगुण. हे वेगवेगळे प्रकार सांगितले त्यांचे. म्हणजे पाणी पण घ्यायचं नाही आणि उपोषण करायचं, उपवास करायचा. निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान म्हणजे काय करायचं, आजूबाजूला अशी लाकडं पेटवायची गोलाकार आणि त्याच्यामध्ये बसायचं आणि जप तप करत बसायचं. पंचाग्नी धूम्रपान. काही वेळेमध्ये काही जण काय करतात, स्वतःला बराच वेळ किंवा काही काळ त्या जमिनीमध्ये पुरून घेतात. हे तमोगुण आहे ते. सकाम जे का अनुष्ठान, का ते वायू निरोधन, अथवा राहोन पडून तमोगुण. सकाम हेतूने कधी कठीण अनुष्ठान करणार, ते कधी कधी प्राणायामची साधना करणार, कठीण एकदम. ती प्राणायामची साधना असे करणार की त्या आतड्यांना पीळ बसतो काही वेळामध्ये, किंवा एक तर मग त्या मंदिरामध्येच नुसतं असं पडून राहणार. हे सगळे तमोगुणाचे लक्षण आहेत. नखे केश वाळवावे, हस्तची वर्ते करावे, अथवा वाक्शून्य व्हावे तो तमोगुण. काही जण अशी नखच लांब करणार, काही जण असे केसच वाढवणार, अशा नटा छटा अशा वाढवणार सगळ्या. काही वेळेमध्ये काय करणार, असं हस्तची वर्त करावे, कधी हातच वर करणार असं आणि उभं राहणार. किंवा कधी कधी अथवा वाक्शून्य व्हावे. वाक्शून्य म्हणजे बोलायचंच नाही, काहीच बोलायचं नाही.
कुणी आला सगळं शांतच बसणार बस गप. त्याच्यामध्ये काही ध्यानाचे प्रकार असतात ते वेगळं आहे, परंतु तमोगुणी मनुष्याचे हे वेगळं असतं आणि साधना वेगळी असते. नाना निग्रह पिडावे, देह दुःखे चरफडावे, क्रोधे देवास फोडावे, तो तमोगुण. म्हणजे काय करणार, एक वेगवेगळ्या प्रकारचे विक्षिप्तपणा करायचा किंवा शरीरालाच काहीतरी दुःख द्यायचा, किंवा काही वेळामध्ये रागच येणार आणि त्या क्रोधे देवास फोडावे, देवाची मूर्ती सुद्धा तो फोडण्याचा प्रयत्न काही वेळामध्ये करतो. कोण? तमोगुण. देवाच्या मूर्ती पण एवढा भयानक तमोगुण आहे, कारण तो कोणाला सहन नाही करणार ना, सहन करण्याची शक्तीच नाही त्याच्याकडे. देवाला पण तो घाबरत नाही, कारण त्याला पाप पुण्याचा काही हाच नाही, पुण्य कधी केलं नाही आणि पापाची त्याला काही भीती नाही. समोर तेही करण्यासाठी तो मागे पुढे बघत नाही. देवाची जो निंदा करी तो आशाबद्धी अघोरी, तो जो संत संग न धरी तो तमोगुण. जर एखादी गोष्ट जर त्याच्या मनासारखी घडली नाही ना, लगेच तो निंदा करायला सुरुवात करतो. कोणाची? भगवंताची, त्या देवाची. तो देवच असा आहे का, देवाने असं केलं, त्याने तसं केलं, अरे देवच असा होता, निंदा करणार देवाची पण. आणि मग त्या आशापोटी तो आगोरी सगळ्या गोष्टी करत बसणार, ज्या आपण मगाशी पाहिल्या कशा आगोरी असतात. आता आगोरी करणाऱ्या व्यक्तीला संत संघ आहे का? तर संत संघाचा महिमा आपण मागील बऱ्याचशा समासांमध्ये पाहिलेला आहे. संत संघाचा महिमा काय? आता एवढ्या आगोरी गोष्टी करणारा हा व्यक्ती, त्याला पापाचा काय वाटतच नाही, पुण्य त्याने कधी केलंच नाही, पुण्य मार्ग कधी त्याने पकडलाच नाही, तो सदा बघितला तर तो क्रोधीच दिसतो. असा व्यक्ती तो देवाची मूर्ती सुद्धा फोडायला मागे पुढे बघत नाही, आई वडिलांना तो कधी विचारत नाही, त्यांचा विचार कधी करत नाही. त्याला संत संघ असेल का? नकोच त्याला, कारण त्याला माहिती आहे संत संघाचा महिमा काय. मी संतांच्या संगतीमध्ये आलो ना तर माझं हे निघून जाणार. आईचा हा तमोगुण सांगतो तो असाधारण परित्यागात निरूपण काशी एक. काय म्हणतात समंत की असा तमोगुण आहे, तामसी स्वभाव आहे, अर्थात त्याची लक्षणं असाधारण आहेत. म्हणजे एवढी काय सहज सांगण्यासारखी नाहीयेत, भयानक आहे ती. आगोरी प्रकार म्हणजे काही साधा नाहीये, परंतु ती सोडून द्यावीत एवढ्यासाठीचे निरूपण आहे. परित्यागार्थ निरूपण काही आहे. म्हणजे हे जे निरूपण या समासामध्ये, हा समास जो मांडलाय तमोगुणाचा, हा समास फक्त याच्यासाठीच आहे की हे जे काही आगोरी वगैरे हे जे काही प्रकार आहेत हे आपण सोडून दिले पाहिजे, त्यासाठी हा समास आहे. ऐसे वर्ते तो तमोगुण परी हा पतनास कारण, मोक्ष प्राप्तीचं लक्षण नव्हे. आता तमोगुण असं काही करायला लावतो ना, असं काही वागायला लावतो ना. आता आपण बघितलं या ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या, जटा मटा पटा सगळ्या वाढवल्यात. नको नको त्या दाबण काय जिभेला टोचलं, अंगाला काय टोचलं, कापून काय घेतलं, पुरून काय घेतलं, आपला अवयव काय देवाला दान केला, नको नको त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला कोणी या तमोगुणाने. म्हणजे हा तमोगुण काय करायला लागेल? आत्महत्या आहे ना तो, शेवटी दुसऱ्यालाही मारणार आणि स्वतःही मारण्याचा प्रयत्न करणार. हा तमोगुण आहे. म्हणजे तमोगुण जर का आपल्याला मनुष्य देहामध्ये येऊन जीवनाचं सार्थक करायचंय, पुण्यकर्म करायचंय, कारण त्याला पुण्यकर्माचं ठावच नाहीये आणि पापाची भीती नाहीये, तर तो काय चांगलं करायला लावणार का आपल्याला? परी ह्या पतनास कारण, अधोगतीलाच नेणार आहे आपल्याला तो. मोक्ष प्राप्तीचं लक्षण नव्हे, याच्याने काही मोक्ष प्राप्ती आपल्याला मिळणार नाही. कारण पाप पुण्याचा त्याला पुण्याचा काही ठाव नाही आणि पापाची त्याला भीती नाही, तो कधी कोणाचा विचारही करत नाही. मग मोक्ष प्राप्ती कशी मिळेल? म्हणून पुढे समर्थ म्हणतायत, केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मोह तुटे नाही. आता जर का आपण जे कर्म केलेले आहे
जे प्रकार केलेले आहेत, जी भक्ती केलेली आहे, जर माझ्या मनामध्ये एखादा मुका प्राणी जात असेल आणि मी जर का त्याला मारण्याचं काम केलेलं असेल, या मुंग्यांना या किड्यांना जर मारण्याचं काम केलेलं असेल, तर हे पापाचं काम झालं, दुसऱ्याला संपवण्याचं काम झालं. म्हणजे माझे कर्म किती घाणेरडे झाले. प्राप्त होईल सकळ जे मी केलं तेच मला प्राप्त होणार आहे. जन्म दुःखाचे मूळ तुटे नाही. आणि मग पुन्हा त्या जन्माचं काय, जे दुःखाचं जे काय मूळ आहे, म्हणजे दुःखाला मूळ कारण जे आहे तो जन्म, तो मात्र चुकणार नाही. तो जन्म पुन्हा होणार. तमोगुणातून जन्म, जसे आपण कर्म केले त्या कर्मानुसार आपल्याला प्राप्ती झाली आणि त्या प्राप्तीनुसार तो जन्म आहे. म्हणजे जसं संत संघाचा महिमा सांगितला, पुण्यकर्म केली, पुण्यकर्म केली, पुण्यकर्म केली, एवढ्या वर्षानंतर त्याच्या योनी तुटायच्या होत्या, त्या वाट बघाव्या लागलं. तेवढे पुण्यकर्म, तेवढं सत्संगाचा महिमा कळवून घ्यायचा होता आणि नंतर त्याचा जन्म त्या राजाच्या घरामध्ये झाला. राजपुत्र म्हणून तो जन्माला आला आणि पुण्यकर्म केलं. जर का असेच पापाचे कर्म जर का परत करत राहिलो, जर पुन्हा या तमोगुणामध्ये आपण अडकून राहिलो, तर मग पुन्हा जन्माला येण्याचं हे दुःख, या दुःखाचं मूळ कारण हा पुन्हा जन्म होणार, मोक्ष प्राप्ती होणार नाही. म्हणून या भावया जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण तेची असे निरूपण पुढील समास. म्हणजे जर का मला त्या राजाच्या दरबारामध्ये राजपुत्र म्हणून जर का मला जन्म घ्यायचा आहे, म्हणजेच माझ्या जन्माचं खंडन व्हायचंय, मला त्या पुन्हा राजाच्या याच्यामध्ये सुद्धा जन्माला येता कामा नये. राजाच्या अथवा रंकाच्या घरी जन्म झाला म्हणजेच मी पुनरपी संसारा आलो. परंतु समर्थ म्हणतायत की मला रजोगुण नकोय, मला तमोगुण नकोय. ह्या पापाचं क्षालन झालं पाहिजे, पुण्यकर्म झाली पाहिजेत आणि मला मोक्ष प्राप्ती मिळाली पाहिजे. म्हणजे पुनरपी नये संसारा, म्हणजे मला या सृष्टीमध्ये मला पुन्हा जन्म नकोय. म्हणून या भावया जन्माचे खंडन, म्हणजे त्या राजाच्या दरबारात जन्माला येणं हे तमोगुणाचं काम आहे. तो हा तमोगुण एकदा का सुटला, मला त्या राजाच्या दरबारामध्ये अथवा रंकाच्या दरबारामध्ये, कारण तिथे पाप पुण्याचा निवाडा होतो, मी राजाच्या दरबारात जाणार की रंकाच्या झोपडीत जाणार ह्याचा निवाडा होतो. म्हणून तो निवाडा सुद्धा मला व्हायला नको. म्हणून ह्या जन्माचं खंडन झालं पाहिजे. आता जर जन्माचं खंडन व्हायचं असेल तर पाहिजे तो सत्वगुण आणि तेची असे निरूपण पुढले समासी. पुढच्या समासामध्ये ह्याचं निरूपण समर्थांनी सांगितलेलं आहे. जर मला माझ्या जन्माचं खंडन करायचं असेल, जर मला माझा पुढचा जन्म टाळायचा असेल, तर त्याकरिता या सत्वगुणाची कास धरली पाहिजे आणि तेच निरूपण पुढच्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे द्वितीय दर्शक तमोगुण लक्षणाम समास 6वा. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विघ्नं मम श्रीराम समर्थ.